नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण दोन खूपच मस्त अशा चमचमीत रेसिपीज बनवतोय. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत. घरात कुठलाही जो तुम्ही भात करण्यासाठी तांदूळ वापरत असाल तो इथे घेतला तरी चालेल. यानंतर 2 ते 3 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर पाणी घालून हे 2 तासासाठी असे भिजत ठेवायचे आहेत. तर 2 तासानंतर हे तांदूळ छान असे सॉफ्ट झालेत. वाटून घ्यायचे आहेत. तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. आता फक्त गरजेपुरतं पाणी घालून हे वाटून घ्यायचे आहेत. जास्त पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला हे घट्ट अशी याची पेस्ट हवी आहे. तर हे पहा, अगदी बारीक असे हे तांदूळ वाटून घेतलेत. ही तयार पेस्ट आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत. याची सुद्धा आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बटाटे मी असे तुकडे करून घालते. यामध्ये सुद्धा कमीत कमी पाणी घालून वाटून घ्यायचे आणि याची सुद्धा अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी 2 चमचे पाणी घातलं आणि अगदी स्मूथ याची पेस्ट तयार करून घेतली. आता ही बटाट्याची पेस्ट तांदळाच्या पेस्टमध्येच काढून घ्यायची आहे. आता हे हाताने एकत्र करायचं आहे आणि असं छान फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते छान असं हलकं होईल आणि इनो सोडा न घालता आपली रेसिपी छान जाळीदार व्हायला मदत होईल. तर हे 3 ते 4 मिनटं मी फेटून घेतलं. पहा, हलकं झालं अगदी पीठ. आता यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे. तर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर इथे अर्धा चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. यामध्ये तुम्ही काळी मिरी जाडसर कुटून सुद्धा घालू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं छान एकत्र करून घेतलं. आता याचे असे पकोडे फ्राय करून घ्यायचे. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये असे छोट्या छोट्या आकाराचे पकोडे सोडायचे आहेत. हे पकोडे खूपच क्रिस्पी होतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी रेसिपी आहे. तांदूळ वाटताना तसंच बटाटा वाटताना खूपच कमी पाणी यामध्ये घालायचं आहे. म्हणजे आपल्याला असे गोल आकाराचे पकोडे तेलात व्यवस्थित सोडता येतात. आणि हे पीठ 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे पकोडे हलके होतात आणि आतपर्यंत जाळीदार होतात. हे छान असे गोल्डन ब्राऊन रंगावरती मी फ्राय करून घेतलेत. आता काढून घेऊया. तर हे मस्त असे आपले झटपट तयार होणारे तांदळाचे पकोडे तयार आहेत. तांदळामुळे अगदी क्रिस्पी झालेत वरून आणि बटाट्यामुळे खूपच मस्त चव येते यांना. तर अगदी झटपट होणारी मस्त अशी ही रेसिपी आहे. नक्की करून पहा. तर ही होती आपली चटपटीत अशी पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत. हे किसून घ्यायचेत. तर इथे मी आता किसणीने हे दोन्ही बटाटे किसून घेते. किसल्यामुळे बटाटे एकसारखे बारीक होतील आणि त्याचे तुकडे मध्ये मध्ये राहणार नाहीत. इथे दोन्ही बटाटे मी किसून घेतलेत. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यानंतर इथे मी 3 ते 4 पाकळ्या लसूण किसून घेतला आहे, तो घालायचा आहे. यानंतर इथे मी गाजर किसून घेतला आहे. तर अगदी बारीक असा किसून घेतला आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. स्वीट कॉर्न घालू शकता, वाफवलेला मटार घालू शकता. इथे आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी अर्धा चमचा मीठ घातलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात ठेवा, बटाटे शिजवल्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच इथे वापरायचे आहेत. आता यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे.
बटाटे जर गरम असतील तर त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं आणि मग इथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालावं लागेल. म्हणून बटाटे थंड करून घ्या आणि नंतर ते किसून घ्या. सुरुवातीला इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे. लागेल तसं आणखी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालत जायचं आहे. तर हे अजूनही सैलसर आहे. इथे मी आणखी यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं. आणखी 1 चमचा घातलं. तर आतापर्यंत यामध्ये मी 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे आणि याचा असा घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे. आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि हे एकदा मळून घ्यायचं आहे. आता इथे एक मी प्लेट घेतली. या प्लेटला सुद्धा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. यावरती आपण हे जे गोळे तयार करणार आहोत ते ठेवणार आहोत. ते चिटकू नये म्हणून ही प्लेट मी ग्रीस करून घेतली. आता हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. असे छोट्या आकाराचे हे बॉल्स मी इथे तयार करून घेतलेत. आता इथे एका प्लेटमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते. आपण हे तयार बॉल्स या कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेणार आहोत म्हणजे ते वरून छान क्रिस्पी होतात. इथे आता हे सगळे बॉल्स मी कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेते. हे सगळे बॉल्स कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेतलेत. आता फ्राय करण्याआधी हा प्रत्येक बॉल असा हातावरती घ्यायचा आहे आणि याला पुन्हा असं पहा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जे कॉर्नफ्लॉवर आहे, जे सुकं कॉर्नफ्लॉवर आहे वरती, ते निघून जाईल आणि तेलामध्ये जाणार नाही. तर आता आपण हे फ्राय करून घेऊया. ते तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे. चेक करूया आपण तेल. पहा छोटा बॉल घातला आहे, हा पटकन वरती येतो आहे म्हणजे तेल व्यवस्थित असं गरम आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे बॉल्स तेलात सोडायचे आहेत. लगेच ह्याला उलटायचं नाही आहे. थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतर ह्यांना उलटून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत. पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला यांना. आता आपण काढून घेऊया. तर खूपच क्रिस्पी होतात हे बॉल्स आणि बटाट्यामुळे चवीलासुद्धा मस्त लागतात. तर मुलांसाठी ह्या दोन्ही रेसिपी अगदी मस्त चमचमीत आहेत आणि त्यांना नक्कीच आवडतील. सध्याच्या थंड वातावरणामध्ये आपल्याला चटपटीत असं खावंसं वाटतं. तर या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.